राधिका, नानीजी, अगं काय चाललंय तुझं? काम काढलंस परत आज सकाळपासून? आज सुट्टी आहे ना, सुट्टीच्याच दिवशी हे सगळं जमतं. ते सगळं बरोबर आहे. तुम्हाला नोकरी करणाऱ्या मुलींचं ना अवघड असतं बाई. साधारण 8 वगैरे हात असायला पाहिजेत अष्टभुजेसारखे, तर तुमची कामं आटपायची. एवढं काही नाही हो नानीजी, सगळ्याच जणी तर करतात. असं काही नाहीये. बरं, मला काय वाटतं माहितीये, आज आपण सगळे पार्टीला जाऊ आणि समिधा नेमकी एकटी राहील घरी, म्हणून मग तिच्या आईला बोलावून घेतलं मी. म्हणजे आमच्या जीवाला घोर नको, समिधाच्या बरोबर कोणतरी राहील. आणि तिला सांगा की वाईट वाटून घेऊ नकोस, तिच्यासाठी आपण एक वेगळी पार्टी करूया घरगुती. चालेल, मस्त. पार्टीला कोण कोण येणार आहे ग? हे बा नानीजी, आपले सोसायटीतले सगळेजण, ऑफिस मधले सगळेजण. झालं. अगं सौमित्र, अगं कळवलंय का त्याला? गुप्ते फोन करत होता, त्यांनी उचललाच नाही फोन. आता तू परत एकदा करून टाक बरं. बरं बरं, बरी झाली आठवण केली, मी करूनच टाकते त्याला फोन. बरं, आणि आपण सगळे एकत्र जाऊया ना? का कसं करायचं? हा, एकत्र जाऊया. आवरलं की फोन करा. चालेल, करते फोन. हा, येते. म्हणजे छकुली उठायच्या आत घरात परत जाते. बोला, अवॉर्ड विनर बोला. सौमित्र, तुला नीट बोलताच येत नाही का रे? तुझं कौतुक केलं तरी तुला प्रॉब्लेम आहे का राधा? तसं नाही रे. बरं ते जाऊ दे, ऐक. आज पार्टी ठरलीये, तुला यायचंय संध्याकाळी. अरे वाह, पार्टी शार्टी करेंगे करेंगे आज तेरे नाल, डायनामाइट तेरी मेरी जोड़ी सोनी है. हे बघ, बाकी डिटेल्स तुला मी कळवते मेसेज करून. वेळेवरती ये. चल, बाय बाय. बिचारी शनाया खूप चिडली असणार माझ्यावर. त्याला आता 2-4 दिवस बोलणार नाही आणि तिला धक्काही बसला असेल माझ्या वागण्याचा. ऑफकोर्स आय फील सॉरी फॉर हर, पण त्यावेळेला दुसरा काही पर्यायही नव्हता ना. नाही, शनायाचा राग दूर करायलाच हवा. जास्तीत जास्त काय होईल, खूप चिडेल, बडबड करेल. ठीक आहे, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो, थोडं शॉपिंग करून दिलं की खुश होईल. परत थोडे लाड केले ना की सगळं विसरून ती परत माझ्याकडे येईल. फोन लावतो. अरे यार, फोन का ऑफ लागतो हिचा? खेड्याला फोन करू का? आपण हे काय करत बसलोय? अरे जरा शनायाला फोन लाव, कुठे गेली बघ. किती वेळा लावू फोन? हा, माझ्या फोनची बॅटरी संपत आली, तिचा फोन स्विच ऑफ आहे. कालपासून कुठे गेली आहे काय माहित. तिचाच फोन असेल. यार, गुरुनाथचा फोन आहे. आता ह्याचाच फोन यायचा बाकी होता. काय सांगू मी याला? सांग नाही आली अजून. हा बोल डार्लिंग. शनाया कुठे? अरे यार, ना काल रात्रीपासून घरीच आली नाहीये. काय? कालपासून आली नाही आणि तुम्ही काय झोपला होता का मग? हो. काय? म्हणजे अरे म्हणजे आम्ही वाट बघत बघत झोपलो रे शेवटी. किड्या, तिला शोध. ओके, मी पण शोधतोय, तुम्ही शोधा. हा, मी शोधतो. बघ, तू म्हणाला जाऊन शोधा तिला. आता कुठे शोधणार आहे तिला? केड्याकडेही नाही तर कुठे गेली? ईशा सुद्धा इथे नाहीये. असं दुसरं कुठलंच घर नाही जिथे शनाया जाईल. भक्तीकडे नाही, भक्ती तर तिला घरातही घेणार नाही. आणि असं असतं तर राधिकाला कळलं असतं. माझंच चुकलं, जरा अतीच झाला. चिडून पुण्याला तर गेली नसेल ना? नाही, अशी तडकाफडकी पुण्याला नाही जाणार ती. कुठे गेली असेल? काय ग, काय करतेस? अगं, आज ते पार्टीला काय साडी नेसायची ते ठरवते. म्हणजे करेक्ट वेळेला आले. म्हणजे? अगं हे बघ, आजच्या पार्टीची थीम सुबोधने ठरवली. थीम? हो.
आणि त्या थीम प्रमाणे काही कॉम्पिटिशन्स असणार आहेत, गेम्स असणार आहेत. सो साडी वगैरे नेसायचा घाट घालू नकोस प्लीज. अगं पण मग मी काय करू? दुसरं काही नाहीये माझ्याकडे. राधिका, अगं एखादा छान डिझायनर ड्रेस घाल ना. रेवती, माझ्याकडे नाहीये असले कपडे. अगं मग घेऊया. एवढा खर्च कशासाठी? हे बघ, तुझं काहीही ऐकणार नाहीये मी. आज तू उत्सव मूर्ती आहेस की नाही, तू चांगलंच दिसायला हवंस. रेवती, तू कधी कोणाचं ऐकतेस? बोल, काय करू? हो, आम्ही जे जे सांगू ते तू ऐकायचंच आहेस. हा म्हणजे मी हे म्हणते, तू तसंच करशील ह्याची खात्री नाहीये मला. असं काऊन बोलतेस? नेहमी तर सगळं ऐकते मी तुझं. राधिका, अख्ख्या स्टाफ बरोबर गुरु आणि शनायाला बोलवायची काय गरज आहे? अगं स्टाफ आहे तो माझा, मी बोलवणारच ना त्यांना. आणि हे बघ रेवती, मी माझं बोलवायचं काम केलंय. त्यांना यायचं का नाही ते ठरवतील. आणि ते आले म्हणून मला काहीही फरक पडणार नाही आता. राधिका, आपण काय काय झालं आता? बरं ठीक आहे, ऐक, आता मी घरी जाते, तयार होऊन येते, मग तुला तयार करते आणि मग आपण निघूया. चालेल? लवकर ये. हो, आले. सगळं अरेंज झालेलं आहे काका. ह्यावेळेसची पार्टी ना मी थीम पार्टी ठरवली. हे बरं केलंस. नाहीतर इतर पार्ट्यांमधून काय होतं, लोक येतात, हादडतात आणि जातात. त्यासाठीच मी काही गेम्स अरेंज केल्यात. म्हणजे संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या, जुनी गाणी वर्सेस नवीन गाणी, ओल्ड इज वर्सेस यंगिस्तान. आम्ही जिंकणार, लक्षात ठेव. हो, येस. चॅलेंज ऍक्सेप्टेड. तिकडे गेल्यावर बघू ना काय होतं ते. ओके. काय झालं? काय झालं? काय म्हंटल राधिका वहिनी? तिचं काही कळतच नाही मला. गुरुला बोलवलंय, आता ते शनायाला बोलवायची काय गरज होती पार्टी? तर शनायाने काल एवढा तमाशा केल्यावरती येईल असं वाटतं. पण मला असं वाटतं राधिका वहिनींचं बरोबर आहे. आता त्यांनी अख्ख्या स्टाफला बोलवलंय तर ते दोघंही स्टाफ मध्येच येतात ना. आले तर येऊ दे की. एक मिनिट. आज जर शनाया आली आणि गुरुनी आणि तिनी दोघांनी पार्टीत जर काही गोंधळ घातला ना, रेवती, आपण गप्प बसायचं नाही, चोख उत्तर द्यायचं, लक्षात ठेव. करेक्ट आहे काका तुमचं. येऊच देतील, मग बघते मी काय करायचं. तिने जर काही नाटक केलं ना, तर मग ती आहे आणि मी आहे. येस. फोनही लागत नाही. किड्या, हा बोल डार्लिंग, सापडली का शनाया? मी विचारायला फोन केलाय तुला, तू मलाच काय विचारतोयस? काय झालं? काही सापडली का कुठे? काही फोन बिन? नाही ना यार, नाही आली अजून. मग काही फोन वगैरे आला? नाही ना यार, फोन पण नाही आला अजून. मला खरंच कळतच नाही आता काय करावं, कुठे शोधू हिला? अरे यार, आम्ही पण तिला खूप शोधलं यार. हो ना मावशी? नाक्यापर्यंत जाऊन आलो, माझे पाय दुखतायत. बघ बघ, आम्ही नाक्यापर्यंत जाऊन आलो. नाक्यापर्यंत? नाक्यापर्यंत जायला ती काय मांजरीचं पिल्लू आहे का? केड्या, अख्ख्या मुंबईत शोधावं लागेल रे. नाक्यापर्यंत जाऊन काय होणार आहे? अरे अख्खी मुंबई कशी शोधणार आहे यार? हा, आपण ना शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट बघूया. हा, तिथे असेल. तुला आता विनोद सुचताय? हा, अरे नाही यार, सिरियसली यार, ती तिथेच असते ना नेहमी, म्हणून म्हटलं. नाहीतर पोलिसात जायचं का आपण? म्हणजे ते शोधून देतील पटकन. अरे बाबा, मी नसेल का केला हा विचार? 24 तासांच्या आत पोलीस सुद्धा तक्रार नोंदवून घेत नाही. अरे यार, मग काय करायचं यार आता? आता काय वाट पाहिजे? अजून काय करायचं? अरे पण ती अशी कशी गेली यार, कुणाला न सांगता? म्हणजे तुलाही सांगितलं नाही? तुमच्यात काही झालं का? आली होती इथे, काय वाटेल ते बरळत होती, रडत होती, सगळ्यांसमोर काय काय बोलत होती. मग मलाही रावलं नाही आणि रागाच्या भरात माझाही हात उचलला गेला. काय हात उचलला? अरे त्यारी यार, तू हे गलत केलं यार तूने. गलत काय गलत? अरे ती आईला जाऊ दे ना यार, आता जे झालं ते झालं. मलाही गिल्टी वाटते, पण आता काय करायचं आपण? मला काही कळतच नाहीये. अरे पण त्यांनी सिच्युएशन सॉल्व्ह झाली का? हा? तू हात उचलला म्हणजे जरा जास्तच केलं यार. म्हणजे आता गेली ना ती, काय करायचं? हो, पण मी खूप शोधलं तिला, अजूनही शोधतोय. तुम्ही जरा बघा, ठीक आहे? हा, बघतो, शोधतो तिला. शनाया मुद्दाम मला त्रास द्यायला तर असं वागत नाहीये ना? केडी पण काही उत्तर देत नाहीये. या तिघांनी मिळून काही प्लॅन नसेल ना केलं? नाही, मला जाऊन पाहायलाच पाहिजे, काही गडबड तर नाही ना?
सुबोध हे ठीक वाटतं ना इथे? हो पंकज गुप्ते, अरे पटापटा आवरा रे. छोट्या छोट्या कामांना किती किती वेळ लावता तुम्ही? अहो झालंच का काका काका 2-3 कामं राहिलेत, लगेच होतील, टेन्शन नका घेऊ. ओ हाय. संविधा नाही आली ना, आम्ही खूप मिस करतो तिला. हो नाही, बेबीमुळे नाही जमलं तिला यायला. ओके सर, ते काय मग बुकेस कुठे आहेत? बुकेश कुठे? बुकेश कुठे? हे पानोलकर सर गेलेत रघु बरोबर आणायला, 10 मिनिटात येतील. ओके. उघडू नका ना. असं बंद का झालं? मी नाना नानींना फोन करतो, कुठपर्यंत आलं ते बघतो. हो हो नक्की नक्की. बाकी काय काम राहिलं का आपलं? आनंद, हा केटररचं काय झालं? आलेत ना? सगळं सामान आणलंय व्यवस्थित. बघ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही टॉप झालं पाहिजे एकदम. तू स्वतः टेस्ट कर, लगेच जा. अरे वा 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 काका, खरंच तुम्हालाच माझी कदर आहे. लगेच जातो आणि टेस्ट करून येतो. ठीक आहे? सारखं काय तुम्ही थांबा ना, इथे कामं आहेत. हो म्हणजे कामासाठीच चाललो ना मी टेस्टिंग करायला. नाही ते काम महत्वाचं नाही, इकडची कामं महत्वाची आहेत. खाणं नंतर होऊ शकतं. अरे खाणं मिळत नाही रे काका, याला समजावं. अरे टेस्टिंग पण एक काम आहे महत्वाचं. काय त्याला थिंकिंग अबाउट फूड. मी आणि गुप्तेने काही गेम्स ठरवलेत, त्याची माहिती करून घे आणि कार्यवाही करायला लाग. येतो मी. चला मी सांग. लेट्स गो. परमेश्वरा, बहिणींना कोणाचीही नजर नको लागू प्लीज. खायला काही नाही, पैसेही नाही. कुठे गेली असेल ही शनाया? अरे मावशी, ऐक सगळीकडे शोधलं यार, खूप फिरलो. तिच्या मागे शॉपिंग मॉल बघितला, रेस्टॉरंट बघितलं, चायनीजच्या गाड्या बघितल्या, ब्युटी पार्लर मध्ये पण गेलो. अगं लेडीज ब्युटी पार्लर होतं ना, खूप मारलं मला. हे शनायासाठी काय काय तू काय हसत बसली? पाणी आण. आणते बाबा आणते. शनाया बाहेर ये. अरे नाहीये ती घरात. मला खरंच सांगा, तिला कुठे लपून ठेवलंय? आणि तुमच्या तिघांचा काही प्लॅन असेल ना तर बघच. अरे आमचा प्लॅन कशाला असेल? आणि तिला लपवून आम्हाला काय मिळणार आहे? कोण पैसे देणार आहे? यार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काल रात्रीपासून शनाया सापडत नाही. आता दुपारचे 4 वाजत आले. अजून काही तास बघून आता पोलिसातच कंप्लेंट करावी लागेल. आणि तिथे जाऊन काय सांगणार आहेस? तुझं आणि तिचं नातं काय आहे? ठीक आहे रे, काही सांगू. फ्रेंड आहे, कलिग आहे, काही सांगता येईल. पण काही झालं तरी शनाया सापडली पाहिजे. हा हॅलो आई. अरे गुरु, अरे कुठे राहिला बा? ये ना. हे मी आलोच रस्त्यातच आहे. रस्त्यात आम्ही सगळे वाट पाहत आहो ना. कशाला? काय बरं विसरला का? पार्टी जायचं ना आपल्याला सगळ्यांना. हो 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 मी आलोच. हा पोचतोच मी. लवकरी काय वैताग आहे यार. आई बरोबर उगीच त्या पार्टीला जावं लागतंय. पार्टीला आम्ही पण येतो ना. शांत व्हा जरा. राधिकाची पार्टी आहे, एवढं उडायची काही गरज नाहीये. तशी ती तिच्या जवळच्या लोकांसाठी आहे. तुम्ही काय फोटोग्राफर म्हणून येणार तिथे? मार घाल मार खावा लागेल. तर एक लक्षात घे. ठीक आहे, मी पळतोय आता, पण शनायाचा सगळीकडे शोध घ्या. हा, सोशल मीडियावर टाका, तिच्या मित्रमैत्रिणींना कॉन्टॅक्ट करा, कुठेही जा, पण प्लीज शोधा तिला. काही कळलं तर मलाही सांगा. मावशी तुम्हाला काय वाटतंय? मावशी मग काय करणार आम्ही? आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाऊन खाऊ. अहो मी शनायाबद्दल विचारतोय तुम्हाला. नाही सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस. ये शनाया. आणि मी म्हणत होते की नाही तू जा ना आता. अरे तू गेला नाहीस, ती राधिका बोंबलेला, उशीर व्हायला नको. बरं ठीक आहे, मला कळवा. काय रे, सांगू का नाही तिला? अगं सल्ला कशाला देते त्याला फुकटचा? त्याच्याकडे पैसे आहेत का आपल्याला द्यायला? नाहीतर काय नसते उद्योग. बरं बाय द वे, तुला काय वाटतं शनाया कुठे गेली असेल? मला काय माहिती, मी तुलाच विचारणार होते. वेलकम नन्हे कदम. वेलकम. पण किती उशीर? हो मग काय, वेळेला काही किंमत आहे की नाही? मग घड्याळ काय बघताय?
अजून उशीर केला असतात ना तर लेट मार्क लावला असता मी. आनंद सर, आज तरी शिस्त वगैरे नको ना. काय हो कदम सर, बरोबर ना? नाही नाही, आज असं काहीच नाही होणार. आज फक्त सक्सेस पार्टी एन्जॉय करायची, बरं का? आणि हो, तुम्हाला सगळ्यांना आज काही ना काहीतरी परफॉर्म करावं लागणार आहे, बरं का? हो सर, सगळी तयारी करून आलोय आम्ही. श्रेयस सरांनी सांगितलंच होतं आधी. श्रेयस सर, तुम्ही आधीच सांगितलं होतं. अरे काय तुम्ही एक्साइटमेंटची वाट लावता हो. सर ह्याच्यात एक्साइटमेंट काय आहे? यांनी तयारी केली नसती आणि इकडे काही गोंधळ झाला असता तर काय झालं असतं? ठीक आहे, या मस्त एकदम आर्मी येऊन फिरतात असं वाटतं. या या या. वेलकम वेलकम. सपाल घे कदम. अरे या या नाना नानी काका बंबळा मम्मी वेलकम वेलकम. काय उशीर कोणामुळे झालाय? हा, माझ्याकडे बघू नकोस. मी यांना सांगितलं होतं माझ्यासाठी थांबा, तरा पुढे निघून आले. अहो, ते आमच्या मॅनेजमेंटचे लीडर आहेत म्हणून मी त्यांना घेऊन आलो आधी. अगं पण आई, तू तरी लवकर यायचंस ना. मग तुला माहितीये ना बाळाचं करण्यात वेळ कसा जातो कळतच नाही मला. माफ आहे ना. सगळं माफ आहे, सगळं माफ आहे. चला आता उशीर नको करू. वेलकम 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 वेलकम. अरे या या दादा वहिनी, या 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 या. वाली आली आहे ना? नाही, येईल 5 मिनिटात येईल. तुम्ही या ना. या या या. वा, छान सजवलं रे. बापरे, हे काय एवढं कशाला करायचं? तर बोलतेस तू, आपल्या माणसाने केलेलं कौतुक आहे, तुला आज नाही म्हणता येणारच नाही. करेक्ट. चला 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 सगळे सगळे चला. या 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 सत्कार मूर्ती, या 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 या. चला सगळ्यांनी बसून घ्या, लवकर बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हॅलो 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 हॅलो. माईक चेक 1 2 3 1 2 3. जरा बसून घ्याल का सगळे? प्लीज प्लीज सगळ्यांनी बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. 2 मिनिटं घेतो मी, फक्त 2 मिनिटं घेतो. आजच्या या सत्कार समारंभात मी अतिशय विनम्र, अतिशय शांत, अबोल असा सौमित्र बनहट्टी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या सत्कार मूर्ती राधिका सुभेदार यांना ऑर्डर करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आता मला माहिती आहे विनंतीला तुम्ही मान देत नाही, ऑर्डर करतो मी. या या या. तर आता आपल्याला माहितीच आहे की आता राधिका एक मोठी बिझनेस वुमन झालेली आहे. यशाची अनेक शिखरं तिने पादाक्रांत. करेक्ट. वा 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 वा. यशाची अनेक शिखरं तिने पादाक्रांत केलेली आहेत. असे अलंकारिक शब्द थोडेसे पाहिजेतच ना. अशीच ती प्रगती करत राहील. आत्ताच तिला प्रतिष्ठेचा विवा पुरस्कारही जाहीर झालाय आणि म्हणूनच जवळच्या सगळ्या व्यक्तींकडून तिचं कौतुक व्हावं, तिचं अभिनंदन करावं म्हणून आपण सगळे इथे जमलेलो. तर आता मी राधिकाला विनंती करतो, नाही पुन्हा एकदा ऑर्डरच देतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही सगळेजण इतकं प्रेम करता माझ्यावर, तुमचे आभार मी कसे मानू खरंच कळत नाहीये. पण हा आज माझ्या एकटीचा कौतुक सोहळा नाहीये, तुम्हा सगळ्यांचा कौतुक सोहळा आहे. म्हणूनच माझ्या सगळ्या शिलेदारांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोट्या एक मिनिट. राधिकाच्या सासूबाई, उत्तम स्वयंपाक करणाऱ्या आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालणाऱ्या सर्वांच्या लाडक्या आई यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या टाळ्या. या 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 या. धन्यवाद धन्यवाद. काय ना सौमित्र, त्या लहानपणीचा मित्रही माझ्यासोबत आला आहे ना, त्या उल्लेख कर ना. आणि गुरु आई गुरु आई गुरु आई गुरु आई आओ या छे धूम धडाका करियो छे. टाळ्या टाळ्या टाळ्या. मी आता म्हटल्याप्रमाणे जी गिफ्ट देण्यात येणार आहे आईंच्या हातून द्यावी असं मला वाटतं. आई प्लीज. सौमित्र एकेकाचं नाव होते.
सगळे गिफ्ट संपले का? नाही गिफ्ट आहेत, कोणाला द्यायचंय का? हो ना, विसरलीस का? गुरुनाथ सुभेदार, ये. तर आजच्या या सत्कार समारंभाच्या प्रमुख पाहुण्या साठे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. साठे मॅडम या. कॉंग्रॅच्युलेशन राधिका. अरे बापरे. बरं, मी आता राधिका सुभेदार यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मॅडम व्हॉट अ प्लेजर. आणि साठे मॅडम, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा 2 शब्द कौतुकाचे किंवा तुमचं मनोगत व्यक्त करावं. नक्की. एक मिनिट, त्याआधी मला बोलायचंय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आदर्श असतात, मार्गदर्शक असतात, प्रेरणास्थानं असतात. त्यांच्याकडे पाहत, त्यांचं मार्गदर्शन घेत आपण आपापल्या क्षेत्रात वाटचाल करतच असतो. माझं प्रेरणास्थान आहे साठे मॅडम. पहिल्यांदा जेव्हा त्यांना पाहिलं ना, तेव्हा मनात आदर निर्माण झाला. सहवास लाभला तेव्हा वाटलं यांच्यासारखं बनता आलं पाहिजे. मग कधी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे साठे मॅडमचं मार्गदर्शन मिळालं, आधार दिला त्यांनी. जेव्हा राधिका मसाले सारखी छोटी कंपनी ALF सारख्या मोठ्या कंपनीला रातोरात टेक ओव्हर करते, हे कसं काय शक्य झालं? अनेकांना प्रश्न पडला, पण ते शक्य झालं केवळ साठे मॅडममुळे. त्यांनी मध्यस्थी केली नसती, माझ्यासाठी शब्द टाकला नसता, तर एवढे फायनान्सर उभेच राहिले नसते आणि माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं असतं. मॅम, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, पण असंच कायम माझ्या पाठीशी उभ्या राहा आणि मार्गदर्शन करा. सगळ्यात आधी तुमच्या साक्षीने मी तिला एक वचन देऊ इच्छिते की मी कायम तिच्यासोबत असीनच आणि असणारच आहे. ती मला तिचा मार्गदर्शक मानते याचा मला अभिमान आहे. फक्त मला एक सांगायचंय की मी जरी मार्गदर्शक नसते, माझं जरी मार्गदर्शन तिला मिळालं नसतं, तरी राधिकाने इतकीच मजल मारली असती. कारण मी नाही तर दुसरं कोणी हे तिला मिळालंच असतं. कर्तृत्व अंगात असावं लागतं, ते तिच्या अंगात आहे, म्हणून ती आज इथे आहे. हा, ती म्हणते की मी शब्द टाकला आहे, खरं आहे, पण एवढं तिने माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढले त्यावरून मला एवढं तर श्रेय ती नक्कीच देईल की आपला शब्द कुणासाठी टाकायचा, आपलं वजन कुणासाठी खर्ची घालायचं, याचं काही तारतम्य ही बुद्धी मला असेल. आणि मी अर्थातच सगळा पूर्ण विचार करूनच तिच्यासाठी शब्द टाकला होता आणि त्याचं ती सार्थक करायची मला खात्री होती. हे खरं आहे की तिच्या सुरुवातीपासूनच्या काळात त्या प्रवासाची मी साक्षीदार होते.
मी तिला अगदी पहिल्यांदा बघितलं आणि तेव्हाच मला तिच्यात एक स्पार्क जाणवला होता आणि ते तसं मी तिला सांगितलंही होतं. त्यानंतर वेळोवेळी मी तिला फक्त मोटिवेट करत गेले. ती मार्गदर्शन म्हणते पण मी फक्त तिला एक फाटीवर थाप मारली किंवा तिला एक सांगितलं की तू हे करू शकतेस, तेवढं पुरेसं होतं तिच्यासाठी. आज तिने हे सिद्ध करून दाखवलंय की जर आपल्या अंगात प्रामाणिकपणा असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि हिंमत असेल थोडीशी, तर काहीही अशक्य नसतं. मला अभिमान आहे की मी राधिकाला काही मार्गदर्शन करू शकले. तिच्या यशामध्ये ती आपल्या सर्वांना वाटेकरी करून घेते हे खरं म्हणजे तिचं श्रेय आहे, तिच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण मिळालेल्या यशात आपण केवळ नाममात्र राहणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. आणि या सगळ्या तिच्या अंगात असलेल्या गुणांमुळे ती नक्की अजून खूप मोठी भरारी मारेल, खूप मोठी मजल गाठेल त्याची मला खात्री आहे. तिच्या सगळ्या प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या ह्या सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमात मला सामील करून घेतल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. साठेबाई, यापुढे राधिकाची अधोगतीच होणार आहे. मला एकदा फक्त या केसमधून बाहेर पडू दे. मी आणि शनाया एकत्र येऊ दे, मग दाख. आभार प्रदर्शनं झालेली आहेत, मनोगत व्यक्त करून झालेले आहेत, सगळं छान छान गोडगोड सगळं झालेलं आहे. तर आता आपण एका धमाल मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे वळूया. तर राधिका मॅडमचे जे सहकारी आहेत सगळे राधिका मसालेचे, त्यांनी सगळ्यांनी मिळून मॅडमसाठी काहीतरी एक सरप्राईज पॅकेज बहुतेक केलेलं आहे. म्हणजे मला विश्वसनीय सूत्रांकडून हे कळलेलं आहे, मला पण नेमकं माहिती नाही. सो बघूया राधिका मॅडमसाठी त्यांनी काय सरप्राईज आखून ठेवले ते. पहिलं कोण येईल? ऑफिस मधली सर्वात चुणचुणीत मुलगी अन्वी. काय करणार आहेस तू राधिका मॅडम साठी? मी गाणं गाणार आहे. वा, होऊन जाऊ दे. अजीब रास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके ना हम. मुबारक हो तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए. मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए. किसी के तेरे पास हो कि सबसे दूर हो गए. अजीब रास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिल है कौन सी, ना वो समझ सके ना हम. वा 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 अन्वी, फारच सुंदर गायलीस. तर आता कोणाला बोलवू, म्हणजे मला खरंच काही सुचत नाहीये. आता मी बोलवतो राधिका मॅडमचे ज्येष्ठ बंधू शिरीष दादा. म्हणजे तरुणपणी, म्हणजे कॉलेजमध्ये असताना, म्हणजे मी तरुण आहे अजून, म्हणजे तरुणपणी म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्हाला राधिकाच्या घरी जायला एकमेव भीती असायची, ती म्हणजे शिरीष दादाची. शिरीष दादा तू ये जरा. मग शिरीष दादा, आता गाणी वगैरे वाचतो, काहीतरी डान्स वगैरे करशील का? अरे नाही नाही नाही. अरे नाही सौमित्र, मी काही परफॉर्म वगैरे करणार नाही, पण मी बालीविषयी काहीतरी बोलणार. बोल. बाले, मला अजूनही तीच लहान बाली आठवतीये. शाळेत जाताना रडायची, म्हणायची दादा मला खांद्यावर घे ना, माझे पाय दुखतायत. आज त्याच बालीनं केवढा मोठा प्रवास केला. बाले, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आपण सगळे म्हणतो की आम्हाला माहितीये बालीने काय संघर्ष केला, पण
बालीने काय संघर्ष केलाय हे फक्त तिलाच माहितीये. तिच्या वाट्याला जे काही दुःख आलं, तिच्या नशिबी जे काही भोग आले, त्याची दाहकता काय होती ती तीच जाणू शकते. बालीनं स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं नशीब बदलवलंय. हो आले, अगदी मला काल परवा घडल्यासारखं वाटतंय. माझी नोकरी गेली होती आणि आपण दोघं त्या मसाल्याच्या पिशव्या घेऊन रस्ती हिंडत होतो. किरकोळ विक्रेत्यांना विनंती करत होतो, आमचे मसाले घेऊन बघा, आमचे मसाले वापरून बघा. तो प्रवास आज इथे येऊन पोहोचलाय. बाले, एक मोठा भाऊ या नात्यानं मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही, मला माफ कर. बाले, मला आज आई बाबांची खूप आठवण येते. ते असते तर किती खुश झाले असते. मला आज सगळ्यात जास्त आनंद झालाय बाले. धन्यवाद. तर आता सुरू करूया मनोरंजनाचा पुढचा कार्यक्रम. तुम्ही बघताय स्टेजवर दोन्ही टीम तयार आहेत. आपण या टीम्सना काय नावं देऊया? हा, या टीमचं नाव आहे गुलमोहर आणि या टीमचं नाव आहे ऑफिस राधिका मसाले. राधिका मसाले. तर आता हा जो काय अंताक्षरीचा सामना आहे तो गुलमोहर वर्सेस राधिका मसाले असा रंगेल. तर राधिका मॅडमना मला एक प्रश्न विचारायचा आहे की मॅडम, तुम्ही कुठल्या टीमच्या बाजूने आहात, गुलमोहर की राधिका मसाले? राधिका मसाले. जो जिंकेल त्याच्या बाजूनी आहे मी. हरकत नाही. चला आता आपण सुरू करूया खेळाला. या टीम मध्ये बरेच सिनियर सिटीजन आहेत. तुमच्याकडे एकच सिनियर सिटीजन आहे. तर मला असं वाटतं आपण ह्यांना मान देऊया, काही हरकत नाही. तर पहिलं अक्षर मी गुलमोहर टीमला देतो. न्य. देव बाळ माझा सांगितला भगवंता लक्ष द्यावं मी मागिते. तरी पण घ्या तुम्ही अक्षर. चला य. ये दोस्ती. ए गुरु ये ना. तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. दोस्ती नहीं छोड़ेंगे. तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ना जाने कहाँ से आई है, ना जाने जो किसे बनाएगी ये लड़की. कहाँ से आई है ना जाने, कहाँ को जाएगी दीवाना. आएगी मुलाकात बड़े अफसोस की है बात.
थांबा थांबा हे गोंधळ नको शनाया काय हे काय तुझं शन्या चल निघू हे. काय झालं? आर यू शॉक? सरप्राईज? का इगो हर्ट झाला तुझा मी हात धरला म्हणून? हा? शन्या, शट अप. जस्ट शट अप. आतापर्यंत तू खूप बोललीस. आता मी बोलणार. आजपर्यंत तू माझे हात धरलेस, माझ्यावर हात उगारलेस, मला धमक्या दिल्यास, माझ्या मागे धावलीस, खूप टॉलरेट केलं, खूप घाबरले तुला. पण आता नाही. हे बाई शन्या, तू काऊन बरं इथं आलीस? हा, काऊन आमच्या सगळ्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकत आहेस? जा ना बाई इथून, जा ना. यू मीन टू से मी ही पार्टी स्पॉइल करायला आली हो ना? हे पा शन्या, मला कळतंय हे ऑरेंजेस काय म्हणतात ते. आणि हो, मी ही पार्टी स्पॉइल करायला आली, पण फक्त पार्टीच नाही, मी तुझं लाईफही स्पॉइल करायला आली. म्हणजे नेमकं काय करायचंय तुला? कळेल बेबी. जस्ट वेट अँड वॉच. ओ सॉरी मिस्टर गुरुनाथ सुभेदार, मी तर विसरलेच होते तुम्हाला. शनाया, डोंट यू डेअर इंटरप्ट मी. माझ्यामध्ये बोलायचं नाही. आजपर्यंत खूप अंडर एस्टिमेट केलंस तुम्हाला, खूप फूल बनवलंस, पण आता नाही. गुरुनाथ, माझ्या मॉम डॅडनी पण कधी हात नाही उचलला माझ्यावर, पण तू तो डायरेक्ट स्लॅप केलंस मला. हाऊ डेअर यू. माझ्या इनोसन्सचा फायदा घेतलास. ते सगळे जेव्हा मला टॉन्ट करत होते, माझा इन्सल्ट करत होते, तेव्हा तू गप्प बसलास. पण आता नाही. आता तुला बोलावंच लागेल. या सगळ्यांसमोर तुला बोलावं लागेल. हा, बट डोंट वरी, तुला आत्ता काहीच बोलायचं नाही, कारण आत्ता मी फक्त तुला वॉर्न करायला आले. तुला आणि तुझ्या या गुड फॉर नथिंग बायकोला. तुमच्या दोघांमुळे मला खूप सफर करावं लागलं, आणि त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणावंच लागेल. आता मी तुमचं लाईफ असं स्पॉइल करेन ना की तुम्हाला जगात कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार. आणि हिम्मत असेल तर मला थांबवून दाखव. इट्स अ चॅलेंज. शनायाज चॅलेंज.